महापौरांच्या नोटिसीची श्रीकांत पांगाकर यांनी पत्रकार परिषदेत केली होळी. नोटीस फाडून केराच्या टोपलीत फेकली. महापौरांना नोटीस बजावण्याचा अधिकार नाही. अतिक्रमण हटवण्यासाठी आयुक्तांनी कठोर कारवाई करावी. श्रीकांत पांगाकर. जालना महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत वापरण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह शब्दप्रयोगाच्या कारणावरून महापौर वंदना मगरे यांनी बजावलेल्या नोटीसविरोधात अपक्ष नगरसेवक श्रीकांत पांगाकर यांनी पत्रकार परिषद घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी पत्रकारासमोरच नोटीस फाडून केराच्या टोपलीत टाकत निषेध नोंदविला. पत्रकार परिषदेत बोलताना पांगाकर म्हणाले की महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 व संबंधित नियमानुसार महापौरांना नगरसेवकांना अशा प्रकारची नोटीस बजावण्याचा अधिकार नाही. सक्षम अधिकाऱ्याने नियमानुसार नोटीस दिली असती तर ती आपण सन्मानाने स्वीकारली असती. मात्र अधिकार नसताना दिलेली नोटीस स्वीकारण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी महापौरांनी बजावलेली नोटीस फाडून केराच्या टोपलीत टाकली ही कृती कोणत्याही व्यक्तीचा अपमान करण्यासाठी नसून बेकायदेशीर नोटीसीचा निषेध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पांगाकर यांनी आरोप केला की नोटीस केवळ राजकीय हेतूने आणि कोणाच्या तरी सांगण्यावरून त्यांच्यासह 4 नगरसेवकांना बजावण्यात आली आहे. सर्वसाधारण सभेदरम्यान आपण कोणतेही शिस्तभंगाचे किंवा आक्षेपार्ह वर्तन केले नसतानाही राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच या प्रकरणात महापौरांनी कायदेशीर नोटीस पाठवणार असून आवश्यक असल्यास न्यायालयातही दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. महापौराशी कोणताही वैयक्तिक वाद नसून केवळ कायद्याच्या चौकटीत राहून अन्यायाविरोधात भूमिका घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आपण पाहत आहात लोकतुफान डिजिटल न्यूज. वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह मुख्य संपादक अशफाक पटेल, जालना.